त्याच्या 1 तारखेच्या पगारीमध्ये 5 तारखेच्या पगारीमध्ये आपल्याला कायम कर्मचाऱ्यांना कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता आपल्या पगारीमध्ये सामील होणार। आमच्या हक्काचे पैसे देण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणता कामगार नेते तथा नांदेड वाघाळा महानगरपालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश शिंगे साहेब यांच्या निदर्शनाखाली आज नांदेडमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। त्याला मातीमध्ये मिसळून टाकते आणि मग त्यामुळे हे आम्हाला हे अशी निदर्शनं करायला लागते। सगळं काम दाम सोडून घरदार सोडून आपल्याला इथं बसायला लागते यांच्या पुढे। काम आपला अधिकार असून आपल्याला देत नाही, कशामुळे देत नाही? दिलंच पाहिजे, आपला तो अधिकार आहे आणि सगळे मिळून आपण असा संघर्ष करू। त्याच्यामध्ये आमच्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सुद्धा सामील आहेत। शिंगे साहेबांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला आवाज दिला त्या वेळेस आम्ही इथे येऊ आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहू। सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो। खरोखरच आहे, आज सफाई म्हणजे जे आपला ड्रेनेजचा काम करतो, एखादा मी पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये 10-10 फुटामध्ये त्या मेन होल इन्स्पेक्शन चंबर असते मेन, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी त्या पाण्यामध्ये घाण उतरून ते काम करतो आणि त्याला सुद्धा त्याचा हक्क दिला जात नाही। अहो, आपला नुसता वास आला ना तर आपण बाजूला जिंदाबाद 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 कर्मचारी एकजुटीचा कर्मचारी एकजुटीचा यानंतर कर्मचारी एकजुटीचा कर्मचारी एकजुटीचा यानंतर शिंगे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि तुमची साथ असल्यामुळे आपल्याला कोणी काही रोखू शकत नाही। उद्या टाळी आता आमचे दुसरे या ठिकाणी सहकारी मित्र आहेत, त्यांनी सुद्धा 2 मिनिटं बोलतीलच। मंत्री साहेब, आज आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विषय याच्या पूर्वी पण घेतला होता, परंतु आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आज आपण आलो। काल 28/4/2025 रोजीच्या पत्रावर काल दिनांक 28/5/2025 रोजी उपायुक्त तवारे मॅडम, लेखा व वित्त अधिकारी पकवाने साहेब आणि सहाय्यक आयुक्त आस्थापना व स्वच्छता गुलाम सादिक साहेब यांच्या समक्ष काल बैठक झाली। सर्वात महत्त्वाचा मुद्दा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर ज्या कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता लागू करणे आणि त्या महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, हा आपल्यासाठी आजचा हा मुद्दा महत्त्वाचा होता। खूप खंडाजंगी झाली त्याच्यावर। मे, जून 3% महागाई भत्ता पगारीमध्ये सामील करून देण्याचं काल त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि उद्याच्या 1 तारखेच्या पगारीमध्ये 5 तारखेच्या पगारीमध्ये आपल्याला कायम कर्मचाऱ्यांना कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता आपल्या पगारीमध्ये सामील होणार। दुसरा मुद्दा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाच्या नियमानुसार धोरणानुसार महिन्याच्या 1 तारखेला त्याच्या बँक खात्यावर वर्ग व्हावेत असे शासनाचे धोरण आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही संघटनेच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही 5 दिवस त्यांना मुभा दिली आणि आम्हाला 5 तारखेपर्यंत पगार द्यावी अशा मी त्यांना विनंती केली। कालच्या मीटिंग मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 तारखेला वेतन देता येणार नाही, देऊ शकत नाही, महानगरपालिकेची परिस्थिती नाही अशा स्वरूपाची भूमिका महानगरपालिकेच्या लेखा व वित्त विभाग व माननीय तवारे मॅडम यांनी घेतली। कारण तो विषय आर्थिक बाबीचा असल्यामुळे लेखा विभागाने त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होतो।
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पगारीवर 5 तारीख ही आमची गणेश शिंदेची निश्चित होती आणि जर 5 तारीख तुम्ही डावलून 10 तारीख म्हणत असाल तर 29 तारखेचं हे आंदोलन तर होणारच आहे, परंतु 4 तारखेला सेवानिवृत्त कर्मचारी, कायम स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी हे तिघजणी मिळून सकाळी 11 वाजता 4 तारखेला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने येऊन सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणाला बसते, कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी निदर्शने, धरणे, भजन आंदोलन करून या महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडते आणि त्याच्यासोबत कायम स्वच्छता कर्मचारी असते. महत्वाचे मुद्दे काय होते? कायम स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मिळावा, त्याच्यावर मी खूप चर्चा झाली. आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. आता आमचं वय हे झालंय, या नगरपालिकेमधून महानगरपालिकेमध्ये आल्या, आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. अरे या महानगरपालिकेचा एक गुत्तेदार दडू म्हणणारा टेंट लावतो आणि समोसे बिस्किटे देतो, 50 रुपयाच्या प्लेटचे 1500 रुपये घेतो, त्याच्या 1500 रुपयाच्या बिलावर तुम्ही म्हणलं हिची सह्या करता, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही का? कोरोनामध्ये राज्य शासनाची जबाबदारी होती की कोरोना बाधित नागरिकांना इतर नागरिकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून ज्या ठिकाणी कोरोना पेशंट आढळून आला तो परिसर त्यांनी बॅरिकेडिंग करावं आणि जिल्हाधिकारी इटनकर यांनी संबंधित यंत्रणेला, तहसीलदारला आढळ दिले की तुम्ही ते वीरपुरा नगरचा आणि ज्या ज्या ठिकाणी कोरोना पेशंट आढळतील त्यांना ते प्रतिबंध करावा. त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामधून जो काम देण्यात आलं होतं त्या बॅरिकेडिंगचं काम 2 करोड रुपयाचं बिल या जिल्हाधिकारी कार्यालयानं महानगरपालिकेला वर्ग केलं. 2 करोड रुपयाचं काम. आता कोण किती बॅरिकेड लावले, ते बॅरिकेड कुठे नेले, त्या बॅरिकेडची कोण तपासणी केली, कोणता इंजिनियर होता, किती लावले, काय लावले, याचं काही ऑडिट नाही. 2 करोड रुपयाची रक्कम देऊन टाकली. अरे पण बेशर्म हो, त्या कोरोना काळामध्ये ज्या जिवंत माणसाला वाचवण्यासाठी आमचा जिवंत कर्मचारी सकाळी 5 वाजल्यापासून या धडपड करत होता साफसफाईचं काम करून. त्या हेमंत पाटलाची विशेष आमची वहिनी या वजिराबाद चौरस्त्यावरून अंगुराच्या पाकिट आमच्या कर्मचाऱ्यांना दिल्या, म्हणजे नागरिक आमच्या कर्मचाऱ्यांना सेवा देत होते आणि महानगरपालिकेची हे प्रशासन आणि गुत्तेदार 3 रुपयाचे चिंतूक नाकाला घालण्यासाठी देत होते. 3 रुपयाचे चिंतूक आणि 5 रुपयाची साबणाची वडी गायब व्हायची. एवढी वाईट परिस्थिती या प्रशासनाची आहे. अरे कमीत कमी लाज तर वाटायला पाहिजे, तुम्ही काय द्याल्या. आणि मग त्या कर्मचाऱ्याला त्या कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचा 0 मोबदला, काहीच मोबदला नाही. आणि बॅरिकेडिंगचे 2 करोड रुपये त्याचं काहीच ऑडिट नाही. 40 लाख रुपयाच्या कामाचं टेंडर चुकून म्हणा 80 लाखाचं होतं, 40 लाख झालं. विस्तार समिती समोर प्रस्ताव येते, नजर चुकीनं 80 लाखाचं टेंडर 40 लाखाला गेलं, दुरुस्ती करून त्याचा 80 लाख रुपयाचं टेंडर देण्यात येते. पास. महानगरपालिकेतला 1,49,000 पगार घेणारा मुख्य लेखा परीक्षक तो भिसेतून बदलून गेला. त्याला महानगरपालिकेनं 1,49,000 रुपये दिले की महानगरपालिकेमध्ये चुकीची कामं थांबव. त्याने त्या 1,49,000 रुपये पगार घेऊन त्या चुकीच्या कामाला मान्यता देऊन टाकली. राज्य सरकार राज्यातल्या त्या महानगरपालिकेच्या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकाला नगरसेवक स्वच्छता निधी 2 लाख रुपये प्रभागामध्ये कामाच्या दुरुस्तीसाठी देते. नगरसेवक माननीय आपल्या महासभेमध्ये जातात आणि एका नगरसेवकाच्या वार्डामध्ये 10 लाख रुपयाचा प्रस्ताव तयार करतात. 10 लाख रुपयाचा प्रस्ताव देण्यात गेला की महासभा घेत नाही. मग माननीय आयुक्त साहेबांना जे काय अधिकार होतं महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या तरतुदीप्रमाणे त्या अधिकाराचा वापर करत नाही. मग शासनाचे निर्बंध होतं की 2 लाख रुपयापेक्षा 1 रुपया आगाऊ खर्च करू नये. महासभा 2 लाख रुपयाच्या बजाय 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करतो आणि तो प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवतो. बांधकाम विभागाचे आमचे अधिकारी मस्त त्या 10 लाख रुपयाचे टेंडर तयार करतात आणि रातोरात रात्री 11 वाजता 9 वाजता ते टेंडर पास करतात. आणि त्या नगरसेवकाच्या महासभेच्या दबावामध्ये येऊन
2 लाख रुपयाची तरतूद असताना 10 लाख रुपयाचं टेंडर पास करत जातं आणि 10 लाख रुपयाची बिल अडाई करून जातं. त्याच्यासाठी पैसे देण्यासाठी तुमच्यापाशी पैसा आहे. राज्य सरकारनं कामगारांना पैसे देण्यासाठी तुम्हाला तरतूद दिली, तुम्हाला आदेश दिले, ते पैसे देण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असं म्हणायला गेलं तर गणेश शिंदे नाही शाणा झाला. आम्ही देशाने हा हक्क मागणारा माणूस कोणाला शरमत नाही आणि कोणाला भीत नाही. सही आहे. शर्माचा विषय नाही, भियाचा विषय नाही. फक्त एवढं आहे की आम्ही या महानगरपालिकेचे पगारदार कर्मचारी असल्यामुळं त्यांना वाटते की बाबा श्रीमंती राहून फिरून बोलतील, पण बाबासाहेबांच्या विचाराने जीवन जगणारा माणूस कुठे दिला कुठेच भीत नाही. त्या 1,49,000 रुपये पगार घेणाऱ्या भिसेची फी करून टाकली सुरेशराव. आम्ही पकोरे साहेबांना म्हणलं की साहेब नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, हे शब्द रचना गणेश शिंदेच्या मीटिंग मध्ये वापरायची नाही. नांदेड भागाला शहर महानगरपालिका प्रशासन हे नांदेड नगरीतला सोने की चिडिया संस्था आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा आमचा कामगार दररोज लाखो रुपये आणून महानगरपालिकेच्या चिठ्ठी जमा करतो आणि तो पैसा कर्मचाऱ्याच्या वेतनावर खर्च करण्यापेक्षा इतर ठिकाणी खर्च करायला. इतर ठिकाणी खर्च करा, परंतु आमच्या कामगाराच्या कामाचा दाम बी द्या आणि आमच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा हक्काचा पैसा बी द्या. ही आमची मूलभूत मागणी आहे. आमची काय चुकीची मागणी आहे का? गुंठेवारीचा पैसा तुम्ही कुठे खर्च करा, आम्हाला त्याची काय घेणं नाही. आम्ही तुमचे जे काही वजाबाकी हिशोब कळालो ते आमचा अधिकार आहे. काय अधिकार आहे? गणेश शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. आमच्या हक्काचे पैसे देण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणता या नांदेड महानगरपालिकेचा कोणता गुत्तेदार या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसला मला सांगा. 10 करोड रुपयाचे काम करणारे माणसं गपची पुराण जाऊन पहिले बिल काढून येतात आणि आम्ही 10,000 रुपये 11,000 रुपये पगार देणारे कर्मचारी आता तेल लावून या ठिकाणी बोंब मारतो, तरी पण तुम्ही आमचं ऐकत नाही. पोटाला पीळ आणून बेबीच्या डेटापासून आम्ही बोंब मारतो, पण तुम्ही आमचं ऐकायला तयार नाही. म्हणजे मानवता धर्म तुमच्यासाठी गेलाय कुठं? एवढी शोकांतिका या महानगरपालिका प्रशासनाची आहे. आमची भूमिका महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करायचे आहे, परंतु महानगरपालिका प्रशासनाने 2 पाऊल पुढे येऊन आमच्या प्रती सहानुभूतीची भूमिका ठेवावी. आमची ही प्रमाणित मागणी आहे. अन्यथा कालच्या मीटिंग मध्ये जो विषय शिल्लक राहिलेला आहे, कायम कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये महानगरपालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय जाहीर करावा. 3% महागाई भत्त्याची रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी, महागाई भत्त्याची थकीत रक्कम देण्यासाठी काय धोरण आहे तुमचं? 4 टप्प्यामध्ये द्यायचे, 10 टप्प्यामध्ये द्यायचे, 2 टप्प्यामध्ये द्यायचे, त्याचा आदेश काढा. महानगरपालिका कर्मचाऱ्याचे 30 महिन्याचे 8 ते 8.5 करोड रुपये तुमच्याकडे महागाई भत्त्याची शिल्लक होतं, ते देण्यासाठी पॉलिसी तयार करा. तुम्ही एवढे 100 रुपये द्या, 100 रुपये द्या. आमचा पैसा तुमच्याकडे ठेवणार नाही, आमचा पैसा तुमच्याकडे ठेवणार नाही. आमच्याकडून तुम्ही जेव्हा काम घेता रात्र दिवस, तर आमच्या कामाचा दाम बी आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय सोडणार नाही. एवढं बोलतो. याच्यानंतर मी राहुल वाघमारे. नांदेडमधील चालू घडामोडींचा असाच लेखाजोखा आपल्यासोबत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं बेल आयकॉन दाबा मित्रांनो. कीप सपोर्ट. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम.